जळगाव जिल्ह्यातल्या 12 केंद्रांवर आज नीटची परीक्षा पार पडते आहे। जवळपास 4716 विद्यार्थी ही नीटची परीक्षा देत आहेत आणि आता या नीटच्या परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना जे आहे परीक्षा केंद्राच्या आतमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात झालेली आहे। आपण आता जळगाव शहरातल्या शासकीय अभियांत्रिकी या केंद्रावर आहोत आणि या केंद्रावर जर आपण बघितलं तर प्रत्येक विद्यार्थ्याची या ठिकाणी कसून तपासणी केली जाते आहे। कुठलंही साहित्य विद्यार्थ्याला आतमध्ये घेऊन जाण्यास परवानगी नाही। त्यामुळे या ठिकाणी जे आहे परीक्षा केंद्रापासून जवळपास 100 मीटरच्या अंतरावरच या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी तपासणी केली जाते आहे। प्रत्येक उमेदवाराची तपासणी केल्यानंतर त्याला याच ठिकाणी सोडून दिले जात आहे। तर दुसरीकडे विद्यार्थ्यांसोबत जे पालक या ठिकाणी आलेले आहेत त्या पालकांसाठी देखील या आवारामध्ये जे आहे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे। उन्हाचा कडाका लक्षात घेता या ठिकाणी जे आहे मंडप टाकण्यात आलेला आहे आणि सर्व पालक जे आहेत आपापल्या विद्यार्थ्यांना आतमध्ये प्रवेश दिल्यानंतर या ठिकाणी बसल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे नीटचा पेपर फुटला होता आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे आज पुन्हा जी आहे नीटची परीक्षा या ठिकाणी पार पडते आहे। देशभरामध्ये ही परीक्षा या ठिकाणी पार पडते आहे आणि जळगाव जिल्ह्यातल्या देखील 12 केंद्रांवर ही परीक्षा आज पार पडते आहे। सकाळी जे आहेत या ठिकाणी प्रश्नपत्रिका दाखल झाल्या आणि प्रचंड कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामध्ये सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात या प्रश्नपत्रिका ज्या आहेत परीक्षा केंद्रांवर या ठिकाणी दाखल झाला। दुपारी 2 ते 5 या दरम्यान ही परीक्षा या ठिकाणी पार पडणार आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा अंतर्गत जी सुरक्षा आहेत याचा वेळोवेळी कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला होता आणि आज ही परीक्षा या ठिकाणी पार पडत असून जळगावच्या जिल्हा प्रशासनाची आज या ठिकाणी कसोटी पाहायला मिळणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।